मी पद्मावती धनंजय कोरेकर। सध्याचा भाद्रपद महिना चालू आहे आणि या भाद्रपद महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे वद्य पंधरवडा जो आहे त्या वद्य पंधरवड्यालाच वद्य पक्ष म्हणजे पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। याला नावं वेगवेगळी आहेत। कोणी पक्ष पंधरवडा म्हणतं, कोणी पितृ पंधरवडा म्हणतं, कोणी महालय म्हणतं, तर कोणी श्राद्ध पंधरवडा असं म्हणतं। वेगवेगळी नावं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। तर या 15 दिवसामध्ये ज्या ज्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख किंवा ज्या व्यक्ती मृत झालेले असतात त्यांची साधारणपणे मुलं सुना या आपल्या गेलेल्या पितरांच्या तृप्तीसाठी या पंधरवड्यात त्यांच्या त्या तिथीनुसार ज्या तिथीला ते मृत झालेले असतात त्या तिथीनुसार त्यांचं श्राद्ध घालत असतात, म्हणजे जीव घालत असतात। त्याला आपण पितर असं म्हणत असतो। आता ही जी पद्धत आहे भारतीय संस्कृतीत प्राचीन परंपरा आहे। अगदी अथर्ववेदात वेद काळापासून अथर्ववेदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, सांगितलेला आहे, तेव्हापासून केलं जातं। आता प्रश्न असा पडतो, लोक असं म्हणतात अमेरिका रशिया या सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये हे होतं का? तो त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती, पण चीन, जपान आणि मलेशिया आणि प्रथम स्थानी असणारा भारत या ठिकाणी मात्र या पक्ष पंधरवड्याला खूप महत्त्व दिलं जातं। मग आता गेलेल्या पितरांना तृप्ती देण्यासाठी हे श्राद्ध केलं जातं। त्या दिवशी जे कोणाचे असतील, स्त्री असो पुरुष असो, आई वडील आजी आजोबा किंवा मृत झालेल्या नात्यातली इतर व्यक्ती, त्यांच्या मुलांनी त्यांचं ते करायचं असतं। वास्तव असं आहे की आपल्याला माहिती आहे की गेल्यानंतर त्यांचं 10व्याच्या वेळेला आपण दशक्रिया विधी करतो, 13व्याच्या दिवशी त्यांचं श्राद्ध करतो आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षांनी त्या तिथीला त्यांचा वर्ष श्राद्धही करतो। का तर समज आहे लोकांच्या मध्ये की गेलेले जे पितर असतात त्या पितरांचा आत्मा 13 दिवस तर असतोच असं सांगतात त्यांच्या नातेवाईकांच्या मध्ये, परंतु काही समजांनुसार समज असा आहे की ते असतात। तर ते कुठे असतात? ते आपल्या अवतीभोवतीच असतात। त्यांना कोणता स्वर्ग मिळाला, नरक मिळाला, कोणती योनी मिळाली त्यानुसार ते ठरवलं जातं। आता तो प्रश्न तर आणखीनच गहन आहे की आपापल्या कर्मानुसार आपल्याला ती गती मिळत असते। अगदी तुकाराम महाराजांनी तर अगदी सांगितलं की आम्ही वैकुंठावर याच कारणासाठी इथे आलेलो आहोत। कोणतं कारण? समाजकार्य उरलेलं, म्हणजे त्यांची इच्छा होती की मला समाजकार्य करायचंय आणि त्यासाठी आम्ही परत आलेलो आहोत। त्याचप्रमाणे गेलेला प्रत्येक जीवात्मा जो असतो तो आपलं कार्य करण्यासाठी, म्हणजे त्याचा आत्मा असतोच इथे पृथ्वी तलावर, त्या कुटुंबामध्ये, त्याच्या इस्टेटीमध्ये, अवतीभोवती जिथे जिथे त्यांचा स्पर्श झालेला असेल, जिथे जिथे त्यांचा वावर झालेला असेल, ज्या नातेवाईकांशी त्यांचा संबंध, त्या सर्वांशी संबंधित त्या व्यक्ती असतात असा एक समज आहे। आता हे करत असताना वास्तव तर वेगळंच आहे। आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अगदी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत, अखेरच्या दिवसापर्यंत लेकी सुना मुलं बाळ त्यांची खूप काळजी घ्यायचे आणि व्यवस्थित त्यांना शेवटचा निरोपही दिला जायचा। पण आजचं वास्तव थोडंसं वेगळे समाजात सर्वांना माहिती आहे ते की खूप घडगंज संपत्ती असणारे लोक सुद्धा आपल्या आईवडिलांना वेगळं ठेवतात। म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर अगदी वास्तव पाहिलं, शहरात काय आणि खेड्यापाड्यात काय आणि उच्च वर्गात तर आणखीनच आहे। टीव्हीवरची बातमी एकदा सहज ऐकायला मिळाली होती की एका खूप शिकलेल्या इंजिनियर मुलानं अमेरिकेत स्थित झाला होता आणि त्याला इकडे पुन्हा आपल्या आईवडिलांकडे येणं जमत नव्हतं। इकडची प्रॉपर्टी त्यांनी विकली। आईवडिलांना म्हणला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि असं म्हणून विमानतळावर आणलं आणि त्यांना विमानतळावर चक्क सोडून दिलं, त्यांना घेऊनच गेला नाही। ते दोघंच आपले पुन्हा निघून गेलेले आहेत। ह्या घटनांनी एक आणखीन घटना टीव्हीवरती ऐकलेली होती की एका मुलानं तर चक्क नारळाच्या पाण्यातून विष आपल्या आईवडिलांना देण्याचा प्रयत्न केलेला होता। हे खोटं नाही, ऐकलेल्या बातम्या आहेत। तर याप्रमाणे असा थोडा बहुत त्रास देणं घरातून मुलांकडून नक्कीच होत असेल।
तारुण्याची धुंदी असते आणि या धुंदीमध्ये मस्तीमध्ये आपण काय करत असतो तर आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असतो. चांगले संस्कार जर आपल्यावर झाले, ज्यांच्यावर झालेले असतात ते मुळीच करत नाही. मला कुणावर आरोपही करायचा नाही, पण असं त्यांच्याकडून घडत नाही. खरं म्हणजे त्यांची सेवा जेव्हा मुलं मोठी होतात आणि त्यांना मुलं होतात म्हणजे नातवंड येतात, तेव्हा त्या आजी आजोबांची म्हणजेच स्वतःच्या आईवडिलांची काळजी त्या मुलांना घ्यायची असते. आणि ती जर यथासांग व्यवस्थित घेतलेली असते, ते तृप्त मनानं शेवटच्या दिवशी श्वास सोडतात. त्यांचा कुठेही आत्मा राहत नाही की अतृप्त राहत नाही. परंतु या ठिकाणी आपण वर्ष श्राद्ध घालताना असं पाहतो, कोणी घालायचं. बऱ्याच ठिकाणी तर असं म्हणलं फक्त थोरला मुलगा आहे त्यानेच घालावं, इतरांनी घालू नये. काही जण म्हणतात आई बाप आपले होते किंवा सासू सासरे आपले होते तर मग आपण घालायला पाहिजे. तर तो भाग ज्याचा त्याच्या वैयक्तिक श्रद्धेनुसार कल्पनेनुसार असू शकेल. परंतु त्यांचा आत्मा तृप्त राहू नये म्हणून ह्या 15 दिवसात त्या तिथीला आपण आपल्या ऐपतीप्रमाणे बडेजावाप्रमाणे जशी श्रीमंती असेल, वैभव असेल, पैसा असेल त्यानुसार खूप मोठ्या बडेजावात ते पितरं आपण घालत असतो किंवा ते श्राद्ध आपण करत असतो पितृपक्षातलं. आणि मग खूप सारे पदार्थ बनवायचे, 16 भाज्या करायच्या, खिरी करायच्या, पुरणपोळ्या करायच्या, जे त्यांना वर्षभरात आपण खातो ते सर्व पदार्थ त्या दिवशी करायचे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग छतावर जाऊन कावळ्याला म्हणायचं ये आणि तो खाऊन जा. त्याने खाल्ला की चेहरा प्रफुल्ल होतो. हो, आता ते येऊन खाल्ला आपला कावळ्याने प्रसाद म्हणजे आपला पितर तृप्त झाला. पण माझ्या मतानुसार तसं होत नाही, नसावं. कारण जिवंतपणे जर त्या पितरांना आपण व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित खाऊ घातलं, त्यांची देखभाल केली, त्यांची अपेक्षा तरी काय असते, 2 गोड शब्द आणि 2 सुखाचे घास. 2 घास म्हणजे अगदी खाणंही त्यांचं शेवटी शेवटी कमीच झालेलं असतं, ते त्यांना सुखानं देणं. अरे कार्य करून जर त्यांना खाऊ घातलं किंवा त्यांची आपण हेळसांड केली तर मग मात्र कधीही आपल्याला या पितराचं श्रेय मिळणार नाही असा माझा समज आहे. नुकतंच आत्ता 2 वर्षापूर्वी माझ्या मातोश्रीचं निधन झालं होतं. माझे बंधुराज नगरला राहतात, दोघे बंधू. आणि ऐन कोरोनाचा महाभयंकर काळ असताना निधन झाल्यामुळे कुणालाच जाता आलं नाही. त्यांच्या विधीला जाता आलं ना दशक्रिया विधीला जाता आलं. त्यांनी 4 माणसात फक्त तो दशक्रियेचा विधी पैठणला केला आणि 13व्याचं घरी 13 पानं तयार केली. पण काय माणसंच कोणी कुणाच्या घरी येत नव्हती आणि ते जेवण गाईला दिलं त्यांनी. मग पुन्हा प्रश्न आला, सगळे म्हटले काय एवढं कमवलं, खूप कमवलं, मुलांनी एवढं कमवलं, त्यांनी सुखात ठेवलं, सगळं झालं, पण आज 13वा चांगला झाला नाही, वर्षश्राद्ध चांगलं झालं नाही. आणि वर्षश्राद्धाला फक्त 5 मुली, नातू आणि 2 मुलं आणि मी 7वी होते त्याच्यामध्ये. तेव्हाही त्या खूप लोकांना बोलवलं नाही. आणि मग सहज बसल्या बसल्या गप्पा निघाल्या आणि मग म्हटले जर कोरोना नसता तर खूप मोठं झालं असतं आपलं. तर त्यावर माझे बंधुराज नगरचे अहमदनगर दक्षिणमधले माझे आमदार दादाभाऊ कळमकर त्याने एक सुंदर वाक्य टाकलं आणि खरंच डोळ्यातून पाणी असं वाक्य होतं. अरे म्हणे आम्ही आईला इतकं सुखात ठेवलं, आई एवढी कडक होती, इतकं सुखात ठेवलं, तिची कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही कधीही कोणाची. आम्ही स्वतःला एखादी गोष्ट कमी करू पण ती म्हणेल तो हट्ट तिचा पुरवलेला आहे, तिच्या मनासारखे सगळं झालेलं आहे. आणि मग ती तृप्ती तेच तर खरंच श्राद्ध आहे म्हणे, दुसरं काय असतं. जेव्हा माणूस जातो त्यावेळेला त्याच्या मनासारखं त्याला वर्तन मिळणं कुटुंबियांकडून हे खरं म्हटले श्राद्ध आहे. खरंच आपण सुद्धा म्हणजे आज समाजात सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला की मुलं आपल्या आईवडिलांना बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये तर वृद्धाश्रमामध्येच ठेवलेलं असतं. मग त्यांनी घालावं का श्राद्ध? माझा समज आहे त्यांनी मुळीच घालू नये. कारण त्यांचा आत्मा रोज तिथे तिळतिळ तुटत असतो, तळतळत असतो आणि त्यांना तुम्ही काय घालता. मग नंतर आपल्याला माहिती आहे देवधर्माच्या ठिकाणी सुशिक्षित उच्चभ्रू माणसं फार जातात आजकाल, असं दृश्य पाहायला मिळते. प्रत्येक देवस्थानाला तरुणाईची गर्दी जास्त आहे वृद्धांपेक्षा. वृद्धांना जाता येतही नसेल कदाचित, पण तरुणाई खूप जात असते. जाण्याबद्दल मत नाही, पण त्या तरुणाईनी देवधर्म करताना हा पितृधर्म जर केला तर फारच उत्तम होईल. काहीही देवधर्म करण्याचे नाही.
आई बाप माझे घरी, कशाला जाऊ मी तीर्थांतरी, असं आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. मग त्यांची सुंदर सेवासी केली, सगळं केलं, मग जरूर तुम्ही तीर्थाला जा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला काही ऋण ठरवून दिलेले आहेत. 7 ऋण महत्वाची प्रत्येक व्यक्तीसाठी. पहिलं ऋण आहे देव ऋण. ज्या देवानं, ज्या परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलेला आहे त्याचे काही तर ऋण म्हणून आपण ते फेडत असो, प्रत्येक जण फेडतोच. दुसरं ऋण आहे देश ऋण. ज्या भूमीत जन्माला आला त्याबद्दल आपली काही कर्तव्य असतात, ते देश ऋण. तिसरं ऋण आहे ऋषी ऋण. ऋषी म्हणजे जे कोणी साधू संत महंत होऊन गेलेले आहे, त्यांनी दिलेल्या त्या विचारांचा आपण मागोवा घेतला पाहिजे. आणि पुढचं ऋण आहे ते मातृ पितृ ऋण. ज्या आई बापांना आपल्याला हे जग दाखवलेलं आहे, लहानचं मोठं केले, पालन पोषण केलेले, संस्कार केले, आणि अगदी नखा एवढ्या जीवापासून आपल्याकडे लक्ष देऊन आपली काळजी घेतलेली आहे, त्या मातृ आणि पित्रांचं ऋण फेडणं. आणि ते ऋण फेडण्यासाठी आपण फक्त श्राद्ध घातलं या दिवसामध्ये, पितृश्राद्ध किंवा मातृश्राद्ध घातलं म्हणजे फिटेल असं मला तरी वाटत नाहीये. दुसरं सद्गुरू ऋण आहे. आपल्या जीवनामध्ये भारतीय सद्गुरूंना फार महत्त्व आहे. चांगले विचार आपल्याला ज्याने कोणी दिलेले आहेत त्याला आपण सद्गुरू समजतो. आणि शेवटचं ऋण आहे समाज ऋण. तर मला सांगायचं ह्या बाबतीत काही नाहीये. अजून एक आहे ते म्हणजे आत्मऋण. तर स्वतःच्या आत्म्याला, मनाला पटेल अशा प्रकारचा व्यवहार, की जे आपल्याला पटतंय ते समाजालाही पटलं पाहिजे, असं जर वागणं, व्यवहार आपल्याकडून होत असेल तर त्याला आपण आत्मऋण म्हटलं पाहिजे. आणि एकूण सर्व प्रकार पाहता ह्या वर्षश्राद्धाच्या बद्दल अनेक समज आहेत, गैरसमज आहे. आपण एखाद्या ब्राह्मणाला विचारून पाहतो, सांगतात मी ज्योतिषशास्त्रातली नाहीये, पण विचारायला हवं. बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या माहीत नसतात त्या आपण ब्राह्मणांना देव समजतो, त्यांच्याकडूनही विचारून घ्याव्या. शंका कुशंका काय असतील त्या मिटवून घ्याव्यात. परंतु अजून एक समज आपल्या समाजात आहे की 13व्या दिवसापर्यंत आपण त्या पितराचं, त्या मातेचं किंवा पित्याचं असेल तर त्याचं खूप छानपैकी सगळं मोठ्या डांडोलात मांडव घालून, कीर्तनं घालून सगळं काही करतो. आणि दर्शनासाठी तिथे फोटो तसबिरी ठेवलेले असतात. आणि नंतर मात्र 13व्याच्या नंतर 14वा दिवस झाला, कुंभश्राद्ध झालं की लगेच आपण ते फोटो घरात नेले की कोणी कोणी काय काय सल्ले देतात. कोणी सांगतं घरात ठेवू नका, कोणी सांगतं देवघरात तर अजिबातच ठेवू नका, कोणी सांगतं हॉलमध्ये ठेवू नका, कोणी सांगतं दक्षिण दिशेकडे तोंड करून मग लावा, कोणी सांगतं अगदी हॉलच्या बाहेरच ठेवा. माझी शंका अशी आहे की जर त्यात तुम्ही पितृश्राद्ध घालून त्यांचा आत्मा तृप्त करता, त्याच प्रकारे त्या फोटोमध्ये सुद्धा तसबिरी आहे ना. आपल्याकडे देवाधर्माच्या तसबिरी असतं, पूजा करते का? त्याच्यात आत्मा आहे, प्राण आहे, म्हणून तर आपण त्यांच्या पूजा करतो. मग याच्यात जर प्राण आहे तर बरेच जण, एक जण तर अशाही महिला मला आढळली की ते म्हणे पेटीतच गुंडाळून आणून ठेवून देतो. म्हणजे बघा, आपण त्याच्यात आत्मा आहे, प्राण आहे असं जर म्हटलं तर त्यांना पेटीत गुंडाळून ठेवल्यानंतर मग कोणतं पुण्य तुम्हाला मिळणार आहे? तुम्ही कोंडून ठेवता ना, कारण त्यांचा जीव तर सगळ्याकडे. त्यांनी बांधलेली घरंदारं असतील, इस्टेटी असतील, काय जमीन जुमला जायदाद काय असेल त्याच्यामध्ये त्या सगळीकडे त्यांचं असतं, त्यांचं लक्ष असतं. विशेष म्हणजे तो आत्मा तिथे असतो, तो विचार तिथे असतो, स्पर्श असतो. आणि म्हणून जिवंतपणे आपण जर त्यांना पोटभर खाऊ घातलं, खरं तेच ते महत्वाचं आहे. आणि याची नोंद आपल्याला माहितीच आहे की ब्रह्मदेवानंच नियोजित केलेला चित्रगुप्त जो आहे तो सगळी ही नोंद ठेवतच असतो. आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा पुढचा जन्म येताना देताना चांगली कर्म केली तर आपल्याला त्याची चांगली फळं मिळतात. आणि जर आपल्याकडनं कुकर्म घडलीच असतील तर त्याप्रमाणे आपल्याला मिळतात. नरकाचे तर बरेच प्रकार आहे. देवी भागवतामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अतल, वितल, सुतल, महितल, पाताल अशा प्रकारचे 7 नरक सांगितलेले आहेत. तर या नरकामध्ये म्हणे प्राण्याला जावं लागतं. तो भाग वेगळा, आपल्याला त्याचं मला विवेचनही करायचं नव्हतं, पण योगायोगाने सुचलं म्हणून मी केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो पितृ पंधरवडा आहे, या पंधरवड्यामध्ये आपण जर पितरांचं स्मरण केलं किंवा त्यांना खाऊ घातलं, दुसरी 4 माणसं, पूर्वीच्या काळी तर खूप मोठी पित्र, मला आमच्या गावाला आठवतं की एका घरामध्ये 10-10, 15-15, 20-20 माणसं जेवायला यायची, त्यांना जेवू घालायचे. आणि विशेष म्हणजे ते तृप्त व्हायचे.
आणि त्यांच्या वयाची साधारण वयस्कर मंडळीत जेवायला बोलवायचे, नसेल त्यांच्या घरात तर इतरांना बोलवायचे. आणि 15-15 दिवस काही माणसं घरातही जेवत नसायची. याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, दान करणं, आणि हे आहे अन्नदान. सर्व दानात अन्नदान फार श्रेष्ठ आहे आणि त्या अन्नदान आपल्याकडनं घडावं, पितरांना शांती मिळावी, त्यासाठी आपण हे करत असतो. आणि म्हणून इतर काही सध्या तर आपल्याला माहिती आहे, काही लोक त्रासले. पवार कुळाचा वृत्तांत शिवव्याख्याते दादासाहेब यांनी सांगितला. त्यांना दररोज फोन येतात की आम्ही असं असं पाहिलं, आम्ही आमचं देवक हे आहे, मग आम्ही पवार आहोत का, आम्हाला पितृदोष सांगितलेला आहे, मग आमचं देवक वेगळं आहे. दोष, पितृदोष किंवा सर्पकाल यज्ञ वगैरे असं काही बरंच काही सांगितलं जातं. ह्या ज्या समजुती आहेत त्या समजूत ठीक आहे, तुम्ही त्याचं शंका निरसन त्यांच्याकडनं करू शकता. परंतु हा दोष अंगी लागण्यापेक्षा आधीच आपण स्वतः सर्व स्त्री पुरुषांना असं जर ठरवलं की जिवंतपणी आपण आपल्या मात्या पित्याला, आई वडिलांना जर सुखात ठेवलं, समाधानात ठेवलं, त्यांना नक्कीच शांती मिळेल आणि ते शांत चित्तानं हा इहलोक सोडून जातील किंवा गेलेले असतात. तर याप्रमाणे हा पितृपंधरवडा म्हणजे माझ्या कल्पनेनुसार तो केलेला आहे. मी हे जे विवेचन आहे ते माझं आहे, कुणालाही मला आरोप करायचा नाही, कुणाला दोषही द्यायचा नाही, नावे ठेवायचे नाही. परंतु ही शंका माझ्या मनात कायमच येत असते की आपण असं करण्याऐवजी त्या पितराला तर देऊन घालात, जीव घातल्यानंतर थोडंसं दानही त्याला द्या तुमच्याकडनं. तृप्त झाला पितर म्हणजे तुम्हाला शांती मिळेल, घरामध्ये समृद्धी येईल. अशा प्रकारे मी हा माझा वृत्तांत इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.